आर्थिक स्थिती गंभीर आहे, कोलमडलेली आहे। लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे। सगळं चालू आहे झिंगाट सरकार की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती। विकेटला हल्ला हा कशा पद्धतीने तुम्ही बघताय? कारण की सातत्याने प्रवीण गायकवाड यांच्यावरती पाळत असं आहे की सातत्याने 6 महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली। माझा प्रश्न एवढा आहे, हा माणूस येणार आहे तर पोलीस काय झोपले होते काय? तुम्ही दिसतं कसा हल्ला केलाय? मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती, विकेट। आणि कोण मारतंय, काय त्यांचा विचारांशी संबंध? हा विचारांची लढाई आहे ना। हे अर्बन नाझी आहेत, अर्बन नाझी कशातनं जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल करायची। आणि शहरीकरणाचा मुख्य हत्यार, शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचं मुख्य हत्यार दंगल असतं। दंगलीच्या माध्यमातून समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातून राज्यव्यवस्था, हे जे हिटलरनी केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय। महाराष्ट्रात तर आता उघडपणा दिसायला लागले। कार्यकर्ता भाजपचा आहे। अहो, झुंडशाही म्हणजेच फॅसिझम, धर्म आधारित राजकारण म्हणजेच फॅसिझम। का आता हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला तुम्ही म्हणता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत? कसले लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट आहे? लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट करता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट आहेत। हा अर्बन नाझी, हे अर्बन नक्सल सोडावं, ते सापडतील तरी। अर्बन नाझी तर मंत्रालयात आहेत सगळे। शिवरायांच्या काळामध्येच मावळे जय भवानी जय शिवाजीचे नारे देत होते। नाही, आता बंद करा। जय शिवाजीचा नारा बंद करा। जय छत्रपती छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज असं म्हणा आता। परंतु प्रवीण गायकवाडांसारखे अनेक पुरोगामी विचारांचे हे जे दिसतंय ते स्पष्ट आहे। आणि मी अत्यंत हिमतीने म्हणतोय की हे सरकार पुरस्कृत आहे, सरकार पुरस्कृत आहे। हा बाबा जुना भाजपचा कार्यकर्ता आहे, रासव संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्या माध्यमातून वरती आला आहे आणि मग तो वैचारिक लढाई लढतो तर ठीक आहे। आम्ही पण संघटना बघितली ना, आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेसचे विचार घेऊन पुढे आलेलो आहोत। आम्ही इथपासून बोलतो, ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे। काही होणार नाही। ही राज्यव्यवस्था हे अशीच राबवणार, भीतीचं वातावरण तयार करणार। आर्थिक स्थिती गंभीर आहे, कोलमडलेली आहे। लायसन्सेसच्या माध्यमातून लोकांना दारुडे करण्याचा योजना आखलेली आहे। सगळं चालू आहे झिंगाट सरकार। परंतु श्रीमंत कोकाटे यांनी एक ट्विट केलेलं आहे। ते म्हणतात की ज्यावेळेस ज्ञानेश महाराव यांच्यावरती हल्ला झाला त्याच वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्टँड घेतला असता तर अशा पद्धतीची पुन्हा घटना झालीच नसती। हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे, तेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे होता। खरं तर ज्ञानेश महाराव हे एक आगळी वेगळी लढाई लढतात आणि असं आहे की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतरं असू शकतात, पण मतमतांतरं आहेत म्हणून तुम्ही कोणाचा जीव घ्याल, मारून टाकाल, हे लोकशाही नाही आहे। अजित पवार हाऊस ऑफ प्रॉफिट काटेवरती अनेक गुन्हे देखील दाखल आहेत। अजित काटेवर अनेक गुन्हे देखील, मला माहिती आहे मर्डरचा गुन्हा दाखल आहे असं म्हणतात लोक, काय माहीत काय। अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय। मद्य परवाने येणारे जवळपास 20% परवाने वाढवण्यात येणार आहे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे। ते सगळेच कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी, घराण्याशी संबंधित आहेत। असं आहे की कोणाशी संबंधित आहे त्याहीपेक्षा या महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे। बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातनं चपट्या आणायला मदत करायची काय? इनका सिंबल मैकडोनल्ड होणार है। ये सरकार किसकी है? ये सरकार विजय मल्ल्या की है। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।